सुद्धा वाईटातच जात. ज्याने तरुणपणे मजा केली म्हातारपण त्याला झोप येत नाही. बरं झोपत नाही ते 11ला उठत आणि बाबा 11ला उठून काय ते का काकडा करत कधी इकडून कट्टेल आणि इकडून पेटी इकडून असा काढीत आणि बिडी धरत दात पडलेली ती बिडी वाटात दाबून धरावं लागत त्याला अशा इकडून पेटी ओढी दगल गे असं करत का काडी पेटली का खोकल्याला दमत राहत नाही बिडी पडत खाली तर काडी पार सेंटरला येते. बरं खोकत खोकत आणि ते काय पुशीत नाही बा पोराच्या पांघरूनवर फेकीत. बरं पुन्हा एकदा स्त्रीचा झटका आणला का आणि मग पोराला म्हणता उठ ना आली लाईट करा मोठी चालू. वर्ग रगीतून मुंडक गाडी त्याला गारेचं म्हातार मरा ना बी आणि आम्हाला जो फोन द्याय ना याच्यावर कमवून गारा पाडा ना म्हातारी पलीकडून बाब्या कसा उलाटला थोरलं पोरग माया म्हातारी. अरे उलटण नाही तर काय करीन म्हातारी. या म्हाताऱ्याने तरुणपणे देवळातले चालू बोल काढून नेले आणि गेलेले देवळात लावले. देवळाच्या कामाला इटा उतरल्या तर इटात रांजून रचला बा. एवढं गजच तुकडे असे पाय लुटीत नेले दारा पुढं नेले मग घुसलेले मग म्हणला मग हे तो म्हातारीला म्हणलं म्हातार कधी पंढरपूरला गेलं की नाही ते म्हणे मग दरवर्षी जायचं. मी म्हणलं कधी दिसलं नाही. म्हणलं राऊटे ठोकायचं काय पुढे जाऊन कशाचं बाबा राऊट्या का काय का काय का. मी म्हणलं काय करायचं ते म्हणे आबा त्याच्याकडे अशी पिशी राहायची अशी घातली का दिंडी साऱ्यात पुढं राहायचं आणि बिस्किट पुढे गोळा करायचं. पार्ले क्रॅक जॅक मॅरीगोल्ड 2020 पतंजलीचे ते गुड्डे का मुड्डे का फुड्डे. आणि म्हातारी अशी सांगायची ते म्हणे बाबा आबा आता बाय करशील लगे फोटो काढायला लगेच सावत तो कोणाला कशाचा आणि याला फोटो हे जाड्याला मिसेदन कृष्ण महाराजाला फोटोच हे जाडा मिसेद फुटून देत नाही आरशात पास होत. असं काही हरकत नाही. बरेच जण राहतात मी पाहिले आमचे गडीचे काय सांगत तुम्हाला आता बाबा असे गोळा गेले बिस्किट 1.5 गोणी आणि म्हातारा तर बिस्किटच राहते 6-6 महिने. ते पार्ले बिस्किट आहे ना बाबा गरमच्या सानीने खाऊ नये. मी काय झालं ते गरमच्या आत बुडीले का बिस्किट येते असे खावा लागत असे एवढा अभ्यास बिस्किटाचा. ते गुड्डे मुड्डे ते कापत बुडत नाही ते मुडून खावा लागत. मी म्हणलं मग किरीमचे लय हुंबले बाबा मा ना तू बाब्या गाण्या शेऱ्या वारकली येत ते किरीम खाते ना आम्ही बिस्किट खातो. एवढा अभ्यास बिस्किटाचा झाला बाबा. मी म्हणलो म्हातारने दिंडीत ते म्हणे फक्त बिस्किट ओनली बिस्किट पुडा बास बाकी याच्या पलीकडे काही नाही. आणि म्हणून एक लक्षात ठेवा तरुणपणे ज्याने चांगलं केलं वृद्धपण आनंदात गेलं आणि तरुणपणे वाईट केलं ठरलेलं आहे जैसी करणी केले कर्म झालेले
11 वाजले दाजी. कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुण करू शकतो काही, नाही तर मग हाई तरुण तू घे माझ्या करून, जाशीन मरून तर टाकतेन पुरून. तरुणपणे सगळ्या क्रिया करू शकतो आपण बाबा. चांगल्या प्रकारची गाडी तरुणपणे चालवणं, चांगल्या प्रकारचा व्यवसाय तरुणपणे करणं, चांगल्या प्रकारचा उद्योग तरुणपणे करणं. घेणं देणं कंदील लावून येणं आणि येड्याच्या केसाला 3 पेन. म्हणून तरुण महत्वाचा आहे मायबापांना. तरुण आणि मायबापांनो चांगल्या प्रकारचा व्यवसाय सगळा तरुणपणेच करावा लागतो. वृद्धपणे जे तरुणपणे केलं ते वृद्धपणे भोगावं लागतं. जैसी करणी वैसा फल, आज नाही तो निश्चित कर. तरुणपणे जर चांगल्या प्रकारचा प्रपंच केला, वृद्धपणे आनंद आहे त्याचा. तरुणपणे चांगल्या प्रकारचा व्यवहार केला, वृद्धपणे आनंद आहे मायबापांनो त्याचा. तरुणपणे चांगल्या प्रकारची संगत केली, म्हातारपणे त्याचा आनंद आहे, स्वानंद आहे, परमानंद आहे बाबा. आणि जर का तरुणपणे तुम्ही लोकांच्या काड्या लावल्या, ठरलेलं आहे बाबा, हे ठरलेलं आहे. ज्याने तरुणपणे चांगला व्यवहार केला त्याला म्हणा शांत राह, शांत राह, शांत राह म्हणा. शांत राह रे. विठ्ठल विठ्ठल आपलाच आहे, आपण आपलाच आहे, आपल्या धर्मातलं. ट्रू करू नको मला. हो हो बाबा, हो परमार आहे. शांत राहतील ते, शांत बसल ते, बसू दे बसू दे बाबा. हा मग जाऊन द्या ना मग. हो आणि म्हणून एक लक्ष, आणि परमार्थात मी हे सहन करू शकत नाही मी बरं का स्वतः, कारण की मी अर्धा शिवाजी आणि अर्धा तुकोबा आहे. वा वा वा. नाही तर मी आपलं नाही जे अरे बस माय बोखंडी हे अजिबात नाही. आणि करायचं असेल तर तुकोबा राहायसारखं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य इथून पुढे काळाची गरज आहे. गरज आहे. आणि ह्या परमार्थाला सप्ताह त्याच्या करताय व्यसनमुक्त जीवन, सप्ताह त्याच्या करताय चांगलं जीवन. मायबापांना बसा बसा बसा. आणि म्हणून एक आहे मायबापांना, एक आहे माझ्या तरुण मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, आपल्याला तरुणपण जर चांगलं घालवलं तर वृद्धपण आनंदात जात असतं, आणि तरुणपण जर वाईट घालवलं तर वृद्धपण